नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 23 फेब्रुवारीच्या भागामध्ये काल आपण बघितलं मित्रांनो की या रखमाने सावीला सरपण आणायसाठी सांगितलेलं असतं. तर त्याप्रमाणे आता सावी ते कुऱ्हाड वगैरे उचलत नसते तरीसुद्धा ती कुऱ्हाड कशीबशी उचलते आणि सरपण तोडायसाठी इकडं बाहेर आलेली असते. आणि आता ती कुऱ्हाड उचलून सरपण तोडायसाठी लाकडावरती घाव घालत असते, पण तिचा एकही घाव लाकडावरती बसत नसतो. कारण तिला ती कुऱ्हाडच उचलत नसते मित्रांनो. आणि तरीसुद्धा ती प्रयत्न करून लाकूड तोडायचा प्रयत्न करत असते. आणि ते करत असताना मित्रांनो तिचे हातसुद्धा सोलले जातात. तरीसुद्धा ती परत कुऱ्हाड उचलते आणि परत लाकडावरती चालवत असते. आणि इतक्यातच मित्रांनो आता ज्योती तिथं येतो. आणि ज्योती तिथं येऊन त्या कुऱ्हाडीला हात लावतो आणि तो सावीकडे एकसारखा बघत राहतो. तर त्याला बघितल्यानंतर तर सावी खूपच खुश होते आणि एवढी आनंदित होते, तिच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत असतो मित्रांनो. आणि ती म्हणते, तुम्ही आलात. तर ज्योती काही न बोलता ती कुऱ्हाड आपल्या हातामध्ये घेतो. आणि तेव्हा सावी आपसूक बाजूला जाते आणि ज्योती आता त्या लाकडासमोर येतो आणि लाकडावरती पाय ठेवतो आणि एका फटक्यात लाकूड तोडू लागतो. आणि तेव्हा सावीला ते सगळे जुने क्षण आठवत असतात. ज्यावेळेस ज्योती पहिल्यांदा तिथे आलेला असतो त्यांच्या घरी, तो क्षण आठवतो. त्यानंतर ज्योतीने त्या बाईला मदत केलेली असते, आपलं सोन्याचं कडं तिला दिलेलं असतं, तो सुद्धा क्षण आठवतो. आणि त्यानंतर ज्योतीने चुकून रांगोळीवरती पाय दिलेला असतो, तो क्षणसुद्धा आता सावीला आठवतो. आणि या दोघांची एकमेकांना धडक झालेली असते, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि त्यानंतर सावीचं पुस्तक ज्योतीकडे राहिलेलं असतं, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि तोपर्यंत तिकडे ज्योती हे लाकूड एकदम सरासरा तोडत असतो. आणि त्यानंतर सावीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योतीने स्वतःच्या हाताने ओवलेलं मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घातलेलं असतं. आणि इकडे ज्योती अजूनसुद्धा लाकडं तोडतच असतो. तर त्यानंतर आता सावीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योती रागारागात म्हणालेलं असतो, जर तुम्ही मला साळत पाठवणारच नव्हता तर का ही लग्नाची ब्यात माझ्या गळ्यात बांधली. आणि हे सगळं काही सावीला आठवत असतं. तर इतक्यातच इकडे ही रखमा जी असते ती वाकून वाकून बघत असते आणि ती हसत हसत इकडे पार्वतीकडे येते आणि तिला म्हणते, पारूबाई, ज्या तडपेनं सारवून घेतलं, भाकऱ्या केल्या, त्या तडपेनं जळण काय फोडता येईना वाटतं तिला, दमली वाटतं पाटलाची पोर, असं म्हणून ती मोठ्याने हसत असते. तर तेव्हा पार्वती म्हणत असते, म्हणजे तिला सावीची काळजी वाटत असते. ती म्हणते, का उगीच त्रास देता गरीबाला, जाऊ द्या की. तर रखमा अजूनसुद्धा हसतच असते. तर पार्वती तिला म्हणते, तुम्ही हसताय, पण सावित्रीनं दादाने तर सगुणा आऊसने नाव सांगितलं तर इकडे मित्रांनो आता बाहेर ज्योती अजून लाकडं तोडतच असतो. तर तेव्हा सावी त्याला म्हणते, एक विचारू का. तर तेव्हा ज्योती काही न बोलता रागारागात ती लाकडं तोडतच असतो, कारण त्याला शाळेत जायला मिळत नसतं, हा राग त्याच्या डोक्यामध्ये खूप असतो. तर सावी परत त्याला म्हणते, एक विचारू का. तर ज्योती परत तिच्याकडे थोडंसं रागाने बघतो आणि काही न बोलता परत लाकडं तोडू लागतो. तर आता सावी काही न बोलता शांतच उभी राहते. आणि इतक्यातच आता ज्योतीची लाकडं तोडून तयार झालेली असतात आणि तो आता लाकडांची मोळी बांधतो आणि ती मोळी उचलतो आणि आपल्या खांद्यावरती घेतो. तर तेव्हा सावी त्याला परत म्हणते, ऐका की, म्या घेऊन जाते ना आत, द्या, असं तिने म्हटल्यानंतर ज्योती आता तिच्या डोक्यावरती ती लाकडाची मोळी ठेवतो. आणि ती लाकडाची मोळी तिच्या डोक्यावर ठेवल्यानंतर सावीचा तोलच जाऊ लागतो. तर ज्योतीला सुद्धा घाम फुटलेला असतो. तर तेव्हा सावी स्वतःचा तोल सावरत सावरत ज्योतीला म्हणते, या लाकडाच्या ओझ्यापरस अबोल्याचं ओझं जास्त हाय, असं बोलून ती धडपडत धडपडत आतमध्ये ती लाकडाची मुळी घेऊन जात असते. आणि ज्योती तिच्याकडेच बघत असतो आणि त्यानंतर सावी जे काही म्हटलेली असते त्याचा तो विचार करू लागतो. तर इतक्यातच मित्रांनो ही सावी आतमध्ये येत असलेलं बघून या दोघींना सुद्धा धक्काच बसतो. म्हणजे रखमा तर तोंडच उघडते आणि पार्वतीला सुद्धा आश्चर्य वाटत असतं, ती सुद्धा डोळे मोठे करते. तर तेव्हा रखमा म्हणते, अगो बया बया, एवढी लाकडं तू फोडलीस. तर इतक्यातच तिला तिकडून ज्योती कुऱ्हाड घेऊन येत असलेला दिसतो आणि त्याला बघितल्यानंतर ही रखमा घाबरतेच आणि पार्वतीला घेऊन आडोशाला लपते. तर तेव्हा सावीला ते काही कळतच नाही आणि ती मनात म्हणते, पर या का लपल्या. आणि तेव्हा आता ज्योती आतमध्ये येतो आणि सावीच्या डोक्यावरची ती लाकडाची मुळी असते त्याला हात लावून हे दोघेसुद्धा मिळून ती लाकडाची मुळी खाली ठेवतात. आणि तेव्हा सावी तर ज्योतीकडे बघून छान हसत असते. तर तेव्हा ज्योती तिथून निघून चाललेला असतो.
तर सावी त्याला थांबवते आणि म्हणते, "अव ऐका की, मला तुम्हासनी काहीतरी विचारायचं आहे." तर तेव्हा ज्योती आत्तासुद्धा काही न बोलता रागारागात तिथून निघूनच जातो. तर सावी त्याच्या मागे मागे जात असते, "अव अव" म्हणत असते, पण ज्योती काही थांबत नाही, तिथून निघूनच जातो. तर इतक्यातच आता इकडे बाहेर दादा एकदम जोराने चिडलेले असतात आणि ते ओरडत असतात, "कोणी आहे का घरात? कोणी आहे का? हे कोणी केलंय?" तर दादांचा चिडलेला आवाज ऐकल्यानंतर ही रखमा जी असते ती जाम घाबरते आणि स्वतःचं अंग काढून घेते याच्यामधून आणि पार्वतीला म्हणते, "पारो, मला की नाही घरला लई कामं आहे ती, म्या घरला जाते हां." असं म्हणून ती तिथून सटकते. तर पार्वती आता नाईलाजास्तव दादांच्याकडे जाऊ लागते. तर इकडे दादा ओरडतच असतात, "कोणी आहे का घरात?" तर तेव्हा आता त्यांचा आवाज ऐकल्यानंतर सावीसुद्धा घाबरते आणि तीसुद्धा बाहेर येऊ लागते. तर इतक्यातच आता पार्वती इकडे दादांच्या समोर येऊन उभी राहते आणि दादा तर रागाने लाल बुंद झालेले असतात आणि तेव्हा ही रखमा जी असते ती इकडे मागच्या दाराने दादांच्या मागे येऊन उभारलेली असते. तर तेव्हा दादा पार्वतीला म्हणतात, "काय विचारतोय मी?" तर तेव्हा पार्वती मनातल्या मनात म्हणते, "दादासनी कळलं की काय? लाकडं फोडायचं कळलं की काय?" तर इकडे मागे जी रखमा उभी असते ती आता मनातल्या मनात म्हणते, "सावित्रीला मी सारवायला सांगितलेलं होतं, ते तिनं दादासनी सांगितलं की काय?" असं ती सर्व काही मनातल्या मनात बोलते आणि हळूच तिथून सटकते. तर दादा आता रागारागात पार्वतीला विचारत असतात, "कोणी ठेवलं हे? कोणी केलं हे सगळं काही?" तर इतक्यात आता ज्योतीची आईसुद्धा बाहेर येते. तर दादा म्हणतात, "काय विचारतोय म्या? वाचा बसली की काय?" तर तेव्हा पार्वती एकदम घाबरत घाबरत बोलू लागते, "दादा ते काय झालं?" मी सारवायला म्हणून असं बोलत असताना सावी तिथं येते आणि दादा अशी त्यांना हाक मारते. तर तेव्हा दादा रागारागातच तिच्याकडे बघत असतात. तर सावी आता सगळं काही आपल्या स्वतःवरती घेते आणि म्हणते, "हे म्या केलं." आणि विचारते, "माझं काही चुकलं का?" तर तेव्हा पार्वती इकडे मागे बघते तर सावीने सगळं काही गूळ, पाणी, तांब्या वगैरे सगळं काही तिथे ठेवलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर तिलासुद्धा आश्चर्य वाटतं. तर आता इकडे सावीने दादांना विचारल्यानंतर दादा तर एकदम चिडलेले असतात, ते एकदम हसूच लागतात. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती हसू उमटतं आणि ते एकदम आनंदित होतात आणि ते सावीला म्हणू लागतात, "म्या बाहेरून आलो ना, तर तेव्हा मला एकदम समोर पाण्याचा तांब्या दिसला. पहिल्यांदाच असं घडलं ना, म्हणून त्यानं विचारलं." तर सावीसुद्धा आता त्यांचा चेहरा बघून खुश होते आणि म्हणते, "म्या ना माझ्या आबांसाठी असंच ठेवायचे. तुम्हासनी आवडलं का?" तर दादा म्हणतात, "लय आवडलं." तर आता सावी खुदू हसत असते. तर तेव्हा दादा तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, "सगुणाची पारख चुकली नाही म्हणायची." आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि तिला छान छान असं म्हणतात. तर तेव्हा आता इकडे पार्वतीच्या जीवात जीव येतो आणि दादा आता तिथून निघून जातात. तर आता ही रखमा जी असते ती चिडलेली असते जाम आणि आपल्या घरामध्ये येते आणि तिथं फुलांची जी करंडी ठेवलेली असते ती उचलून उधळूनच टाकते आणि त्यानंतर दुसरीसुद्धा टोपली घेऊन फेकून देते आणि सगळ्या टोपल्याला ती फेकत असते. तर तेव्हा रानूजी तिला थांबवतात आणि तिच्यावरती ओरडतात, "अगं काय झाले तुला? का का चिडलेस एवढी?" तर तेव्हा रखमा म्हणते, "जिकडं तिकडं जिकडं तिकडं तिचीच सरशी. म्या तिला म्हटलं सारव." तर काय बी आडंवेडं न घेता तिनं सारवलं. तर रानूजी म्हणतात, "सारवलंय नव्हं, मग तुझं काय दुखतं या?" तर तेव्हा रखमा म्हणते, "हेच हेच, मला तर तुमची साथच नाही." आणि म्हणते, "ती लई म्हणजे लई हुशार आहे. नेवशे पाटलानं पक्क तयार करून पाठवलं तिला." तर तेव्हा रानूजी म्हणतात, "मग आता जाऊ देत, नाद सोड तिचा." तर रखमा म्हणते, "नाही नाही, आता तडजोड नाही. आता एक तर शेंडी तुटल, नाहीतर ही तर पारंबी तुटल." तर रानूजी परत तिला विचारतात, "मग आता काय करणार आहेस?" तर रखमा म्हणते, "तुम्ही फक्त एकच काम करा, माझ्या भावाला निरोप पाठवा, म्हणावं पोरगी नटवून तयार ठेव." तर तेव्हा रानूजी म्हणतात, "अगं तुझ्या भावाची पोरगी कवाच नटलेली आहे." तर मित्रांनो आता इकडे सावी ज्योतीसाठी पाणी घेऊन येते बाहेर आणि हातामध्ये पंचासुद्धा आणलेला असतो. तर ज्योती आता हात धुवून घेतो आणि हात पुसतो. तर सावी परत त्याला म्हणते, "अवं एक विचारायचं होतं, जर का तुम्हासनी म्या पसंत नाही, म्या ब्याद हाय, मग का माझी मदत केली?" तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो, "मदत नाही, कर्तव्य केलं म्या." तर सावी म्हणते, "ते तरी का केलं? म्या केलं असतं ना माझं." तर ज्योती म्हणतो, "नीट कुऱ्हाड तरी उचलत होती का?" तर सावी म्हणते, "कुऱ्हाड मला नवीन नाही, म्या पाटलाची लेक आहे, चालवली असती." तर ज्योती थोडासा हसतो आणि म्हणतो, चालवली असती म्हण. ती कुऱ्हाड फुल्यांची आहे
हात दुखला असता तुमचा. तर सावी म्हणते, हात दुखला असता तर दुखला असता, त्याचं तुम्हासनी काय, माझा दुखला असता ना. तर आता ज्योती पंचा तिच्या हातामध्ये देतो आणि तिथून आतमध्येच निघून जातो. आणि तेव्हा सावी थोडीशी नाराज होते आणि त्यानंतर ती सरपणाचं जे काही कचरा झालेला असतो ते सगळं काही साफसफाई करू लागते. तर त्यानंतर मित्रांनो रात्री पार्वती राजारामची पाठ रगडत असते आणि राजारामला ते खूप दुखत असतं. तर तेव्हा पार्वती म्हणते, चांगलंच लचकलंय वो जणू, अहो जरा तरी घटकाभर थांबायचं. तर राजाराम म्हणतो, अगं काय घटकाभर थांबायचं, 10 दिवसात पार मळ्याची रया गेली होती. आज दिवसभर काम करताना काय वाटलं नाही, पण आता मात्र लय अंग ठणकाय लागले. तर तेव्हा पार्वती म्हणते, ठणकणार तर, पूल तोडा म्हणजे काय साधं काम नाही आणि त्यात करायला फक्त 2 माणसं, तुम्ही आणि दादा. आणि बास का, असं म्हणून ती आता खाली उतरते आणि विचारू लागते. म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही आणि दादांनी किती करायचं व? तात्यासाहेबांनी सांगा की आता जरा समजावून. त्यासनी लिहिता वाचता येते, हिसाब किताब करता येतोय आणि शिवाय मळ्यात ध्यान बी लागल. तर तेव्हा राजाराम सांगत असतो, आज आला होता मळ्यात, लहान आहे ग तो, शिकल हळूहळू. तर तेव्हा पार्वती म्हणते, हळूहळू म्हणजे पडलं की आता तांदूळ डोक्यावर, लगीन झालंय आता. तर राजाराम म्हणतो, अगं पर त्याच्या डोक्यामध्ये ते शाळेचं भूत घुसलंय, ते काय उतरत नाही की, हाय ना त्याला शिकायची इच्छा, मग जाऊ दे की शाळेत. तर पार्वती चिडते आणि म्हणते, काय तो भिकारनाद, शाळा शाळा शाळा, शाळा काय शोभणारी गोष्ट आहे का आपल्याला? नाही मला सांगा, तुम्ही नाही शिकले शाळा, काय वाईट झालं तुमचं, का काही अडलं? आणि तुम्ही तात्यासाहेबांनी जरा दमात घ्या. तर राजाराम म्हणत असतो, बरं बघू. तर तेव्हा पार्वती म्हणते, बघू नाही, तात्यासाहेबांनी आता त्यांची जबाबदारी कळायलाच पाहिजे. आणि असं यांचं बोलणं चालू असतं. तर इकडे आता ज्योतिसुद्धा झोपायची तयारी करत असतो आणि तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये दादांचे शब्दच घुमत असतात. ते म्हणालेले असतात की माळ्याच्या पोरानं फुलांचा मळा फुलवावा, काय करायचं शिक्षण. आणि त्यानंतर म्हणालेले असतात, अरे अजून अंगाची हळद बी निघाली नाही र, काय नुसती साळा 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 लावल्यास. आणि ते आठवत असताना ज्योती तर खूप रागारागात इकडे तिकडे फिरत असतो. आणि तेव्हा सावी तिथं दरवाजामध्ये येते आणि त्याला बघून खाक करते थोडीशी. तर तेव्हा ज्योती तिच्याकडे लक्षच देत नाही. तर आता सावी मुद्दामून खोकून दाखवते. तर ज्योती आता रागात असतो आणि त्या रागारागातच म्हणतो, कोणाला जर जास्त खोकला येत असेल तर त्यानं सुंठवडा खावा. तर सावी परत खोकत असते. तर ज्योती परत म्हणतो, पुण्यात लई वैद्य आहेत, काढा घ्या, गळा मोकळा होईल. तर सावी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, बाई काय करू यांचं, असं म्हणून आत जाते आणि ज्योती इकडे तिकडे फिरत असतो. तर त्याच्यासमोर उभा राहून हातच आडवा करते आणि त्याला थांबवते. तर ज्योती तिच्या बाजूने पलीकडे जातो आणि परत फिरत असतो. तर सावी परत त्याच्या आडवी येते आणि त्याला म्हणत असते, अव ऐका की. तर तेव्हा ज्योती परत तिच्या बाजूने पुढे निघून जातो आणि परत पुढे जाऊन परत मागे फिरतो. तर सावी परत आता त्याच्या आडवी येते आणि हात करून त्याला म्हणते, नाही आता मी तुम्हासनी जाऊ नाही देणार, पहिलं तुम्ही मला सांगा की तुम्ही माझ्यावरती नाराज आहात का. तर ज्योती आता रागात असतो आणि तो आपली पाठ फिरवतो. तर सावी त्याला म्हणते, तुम्ही मुके आहात का. तर ज्योती रागारागातच म्हणतो, वय हाय मी मुका. तर सावी म्हणते, मग हे कसं बोललात. तर ज्योती म्हणतो, म्या मुका हाय हे सांगण्यासाठी बोललो. तर सावी म्हणते, अव काय झाले तुम्हासनी, तुम्ही एवढं गप्प गप्प का आहात. तर ज्योती म्हणतो, माझा गप्प असण्याचा तुमच्याशी काय बी संबंध नाही. तर सावी म्हणते, असं कसं संबंध नाहीये, लगीन झालंय आपलं, तुमच्याशी माझी गाठ बांधलेली आहे, ती गाठ अजून सुटलेली नाही आणि सुटणार बी नाही. तर ज्योती आता रागारागातच तिला म्हणत असतो, माझी गाठ फक्त शाळाशीच आहे, बाकी कुणाशी नाही, आणि आता गाठ गाठ करणं बंद कर, असं सांगून तो रागारागात बोलतो आणि तिथून निघूनच जातो. तर मित्रांनो आता सावीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती तिच्या आईसोबत असते आणि तेव्हा सावीची आई पोत्यांना गाठ मारत असते. तर तेव्हा सावी तिला म्हणते, आई म्या बी गाठ मारते, मला बी येते. तर तेव्हा सावीची आई म्हणते, बरं बरं ठीक आहे मार की. तर तेव्हा सावी लगेचच पुढे जाते, एक पोतं घेते आणि त्याला गाठ मारत असते. तर मागून सावीची आई तिच्याकडे बघत खूप खुश झालेली असते आणि तिला म्हणते, थांब थांब म्या आले, थांब म्या मदत करते तुला, असं म्हणून ती पुढे येते आणि ते पोतं गोळ गुंडाळते आणि म्हणते, आता गाठ मार. तर तेव्हा सावी लगेचच त्याला गाठ मारू लागते आणि ती एकदमच पक्की गाठ मारून टाकते.
तर तेव्हा सावीची आई म्हणते, अगं अगं थांब, आसूडगाठ मारायची असती. तर सावी विचारते, आसूडगाठ कशाला? तर तेव्हा सावीची आई सांगते, म्हणजे पिशवीचं तोंड लवकर मोकळं होतं. अगं तू तर ही फुलगाठ बांधलीस ना. तर सावी विचारते, आई गाठी बी वेगळ्या वेगळ्या असत्यात? तर तेव्हा सावीची आई म्हणते, तर आसूडगाठ असती मग फुलगाठ असती. फुलगाठ कशासाठी? तर पिशवी एकदम घट्ट बंद होती. सूरगाठ आणि चावरगाठ असते जनावरांच्या मेकीला. वडल तेवढा घट्ट बसतो कासरा. मग नीरगाठ असती, फासगाठ असती आणि आटाकडी बी गाठ असती. तर सावी विचारते, पर आई या समद्यांमधून न सुटणारी गाठ कोणती ग? तर तेव्हा सावीची आई म्हणते, देवानं मारलेली गाठ. तर सावी विचारते, देव गाठ मारतो? तर तेव्हा सावीची आई म्हणते, हो. तर तेव्हा सावी विचारते, आणि कवा? तर सावीची आई सांगू लागते, आता तुझ्या लग्नात तुझ्या पदराची आणि ज्योतिरावांच्या उपरण्याची जी गाठ बांधली जाईल ना, ती एकदम घट्ट असणार, पूर्ण आयुष्याची गाठ. तर सावी विचारते, म्हणजे आई ती गाठ कधीच सुटणार नाही का? तर सावीची आई म्हणते, अशी कशी सुटल? देवानं मारलेली पक्की गाठ असते ती. 2 जीवांची, 2 मनांची, कधी बी न सुटणारी गाठ. मग आपलं परकं काही बी उरत नाही. मग दोघांची दुःख आणि दोघांची सुख समधी काही एक होतात. आता राहील का लक्षात? तर सावी म्हणते, वय वय राहील की. तर आता हे सगळं काही आठवल्यानंतर सावी म्हणते, मग असा कसा संबंध नाही? तुमचं सुख म्हणजे माझं सुख, तुमचं दुःख म्हणजे माझं दुःख, आणि काय बी झालं तरी तुमची नाराजी मी काढणारच. तर आता ज्योतीकडे रागारागात दादांच्याकडे आलेला असतो आणि तो दादांना म्हणतो, दादा बोलायचं होतं तुमच्याशी. तर तेव्हा दादा त्याला विचारतात, सुपारीचं खांड खातो का? आणि परत थोडं थांबून म्हणतात, बोल बाळा काय बोलायचं आहे? तर ज्योती आता परत तोच प्रश्न विचारतो, कधीपासून जाऊ साळत? रविवारी जाऊ का? तर तेव्हा दादा म्हणतात, म्हणजे ते विषय बदलतात आणि त्याला म्हणतात, अरे मी विसरलोच, राजारामाला म्हणावं मेंढळ्यांच्या वाड्यात 2 हार पाठवायचे आहेत. तर ज्योती परत तो प्रश्न विचारतो, दादा सांगा की जाऊ का नाही? तर तेव्हा दादा थोडंसं आता चिडतात आणि म्हणतात, बघू. तर ज्योती म्हणतो, लगीन केल्यानंतर साळत पाठवतो असं म्हणाला होता ना व? तर दादा म्हणतात, वय म्हणालो होतो, मग काय आता डोसक्यात धोंडा घालतोस माझ्या? हे बघ ज्योती, मला काय म्हणायचं आहे, पोटापुरती शाळा शिकवल्या नवं, मग आता धंद्यात लक्ष घालावं तुम्ही. तर तेव्हा ज्योती म्हणतो, म्या नाही घालणार. आणि मित्रांनो, आता हे दोघं असं बोलत असताना सावी तिथं आडोशाला येऊन उभारलेली असते, म्हणजे त्या दोघांचं बोलणं ती ऐकत असते. तर दादा ज्योतीला म्हणत असतात, म्या सांगतोय म्हणून लक्ष घाल. हे बघ, शाळानं काय पोट भरत नाही. तुम्ही दोघं भाऊ भाऊ आहे ना, एकत्र राबाल तर 5-50 बीघ जमीन घ्याल, पिकवाल, कुणाचं देणं नाही आणि घेणं नाही. तर ज्योती म्हणतो, मला नाही जमणार ते. तर दादा विचारतात, का नाही जमणार? अरे संत सावता माळी सांगून गेल्या ती, कांदा मुळा भाजी अवघी इठाई माझी. तर ज्योती म्हणतो, अव दादा त्यो काळ गेला, आता शिक्षणाला इटाई म्हणायचा काळ आलाय. तर दादा त्याला म्हणतात, अरे काय बोलतोयस ज्योती, डोसक्यावर पडलायस होय? आणि आता हे सगळं काही सावीला समजत असतं आणि ती टक लावून बघत असते. तर इतक्यातच मागून सगुणाव येते आणि तिला धक्का देते. तर तेव्हा सावी घाबरतेच आणि म्हणते, अरे तुम्ही होता का? तर सगुणाव तिला म्हणते, सावी तुझ्या नवऱ्याचं आणि सासऱ्याचं बोलणं असं गुपचूप ऐकायचं नसतं. तर सावी म्हणते, माफ करा चुकलंच माझं. तर सगुणाव म्हणते, असू देत, आज चल, मी ना तुझ्यासाठी गंमत आणली आहे. तर तेव्हा सावी तिचा हातच पकडते आणि तिला आतमध्ये घेऊन जाऊ लागते आणि म्हणते, गंमत काय आणले, दाखवा बरं मला, काय आणले तुम्ही माझ्यासाठी? असं बोलत तिला ओढतच घेऊन येते. तर तेव्हा सगुणाव तर हसत असते आणि ती बसते. तर तेव्हा सावी तिला परत विचारते, अहो दाखवा की काय गंमत आणले माझ्यासाठी? तर तेव्हा सगुणाव तिला म्हणते, अगं वय जरा धीर धर की, आणि तिच्या हातामध्ये एक पिशवी देते. तर तेव्हा सावी लगेचच गडबडीने ती पिशवी उघडू लागते आणि ती पिशवी उघडून बघते. तर त्यामध्ये सगुणावने रांगोळी आणलेली असते आणि ती रांगोळी बघितल्यानंतर सावी खूप खुश होते आणि म्हणते, अहो तुम्ही किती आठवणीने आणली ही रांगोळी, आणि आता मी वाड्याच्या अंगणात छान रांगोळी काढणार बघा. तर तेव्हा सगुणाव म्हणते, काढ आणि सगळ्यांनी बघितली पाहिजे बरं. तर तेव्हा सावी थोडीशी नाराज होते आणि म्हणते, पर हे नाहीत बघत की. तर तेव्हा सगुणाव म्हणते, कोण? ज्योती? अगं बघल की तो पण. तर तेव्हा सावी ती रांगोळी थोडीशी बाजूला ठेवते आणि म्हणते, आत्ताही माझा राग दादांवर काढतायत. तर तेव्हा सगुणाव म्हणते, राग?
काय बोलला का तो तुला? नाही म्हणजे काय घडलं का तुमच्या दोघांमध्ये? तर तेव्हा सावी म्हणते, म्हणजे बोलले नाहीत, पर मी ऐकलं. आणि असं म्हणून ती जे काही तिने ऐकलेलं असतं ते सगळं काही आता सगुणावला ती सांगू लागते. म्हणजे तिनं ऐकलेलं असतं की ज्योती म्हणत असतो या दोघांनाच की जर तुम्ही मला शाळेत पाठवणारच नव्हता, तर मग का ही लग्नाची ब्याद माझ्या गळ्यामध्ये बांधली? आणि ते सगळं सांगितल्यानंतर ती विचारते, अहो मला सांगा, म्या काय ब्याद आहे का, जिला तुम्ही त्यांच्या गळ्यात बांधलीत? आणि असं तिनं विचारल्यानंतर आता सगुणावच्या डोळ्यातून तर थोडंसं पाणीच येतं मित्रांनो. आणि आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता ज्योती न राहून इकडे राजारामकडे आलेला असतो आणि त्याच्याशी बोलत असतो. तर तेव्हा राजाराम त्याला म्हणतो, अण्णाची लय सेवा चालली आहे, काय काम आहे सांग? तर तेव्हा ज्योती म्हणतो, अण्णा दादांशी माझ्या शाळेचं बोल की. तर तेव्हा राजाराम म्हणतो, दादांशी? आणि हे बघ, अगदीच जर तुला वाटलं तर तू स्वतः जाऊन बोलू नकोस, कोणाला तर मध्यस्थी घाल. तर तेव्हा आता ज्योती विचार करू लागतो, कोणाला घालायचं मध्यस्थी? तर असा तो सगळा काही विचार करत असतो आणि इकडे आता सगुणाव सावीला म्हणत असते, अशा टपोऱ्या डोळ्यामध्ये पाणी का आलंय बाळा? तर तेव्हा सावी म्हणते, यांच्यासाठी शाळेत जाण्याची परवानगी मिळवीन आणि मगच म्या जेवीन. आणि असं तिने सांगितल्यानंतर सगुणावलं तर त्या गोष्टीचा आश्चर्यच वाटतं मित्रांनो. आणि त्यानंतर आता सावी ज्योतीकडे जाते आणि त्याला म्हणते, आता तुम्ही काही नाही करायचं, आता म्या करणार. तर तेव्हा ज्योती म्हणतो, काय बी उपयोग होणार नाही त्याचा. तर तेव्हा सावी म्हणते, तुम्हासनी परवानगी मिळाली असंच समजा. असं ती एकदम हसत मुखाने त्याला सांगत असते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.